ती प्रॉपरली होत नाही आणि ते डिस्टर्ब होते, त्यांना मासिक पाळी प्रॉपर येत नाही, तर डेफिनेटली तुमचं स्पर्म काउंट चांगलं वाढू शकतं आणि तुम्हाला प्रॉपर नॉर्मल. त्याच्यामध्ये स्त्रिया पण जबाबदार असतात, त्यांचे ओव्हम प्रॉपर निघत नाहीत, ओव्हम मॅच्युअर होत नाही. आज इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पुरुष पण जबाबदार असतात की त्यांना ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया म्हणजे हार्डली 5 मिलियन 10 मिलियन 15 मिलियन 20 मिलियन असेच काउंट भेटतात. आपल्या इनफर्टिलिटीवर नक्कीच त्याचा म्हणजे परिणाम होताना दिसून येतो आहे. नमस्कार मित्रांनो, आज जर आपल्या अवतीभोवती बघितलं तर आज आपल्या भारत देशामध्ये आज इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये स्त्रिया पण जबाबदार असतात, त्यांचे ओव्हम प्रॉपर निघत नाहीत, ओव्हम मॅच्युअर होत नाहीत आणि पुरुष पण जबाबदार असतात की त्यांना ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची कमी किंवा अजिबात नसणे अशी काही समस्या असतात. आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की याचं काय रिझन आहे, याचा आपण काय उपचार करू शकतो, कसं अवॉइड करू शकतो, सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमधून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे. कारण की माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असतो की फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ बघून जर तुम्ही घरच्या घरी आहारामध्ये बदल, व्यायामामध्ये बदल किंवा काही आपल्या पोझिशनमध्ये बदल किंवा काही टेक्निकमध्ये बदल जे मी सांगत असतो, ह्या जर तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच तुमचं वैवाहिक जीवन किंवा दाम्पत्य जीवन नक्कीच तुमचं चांगलं जाऊ शकतं आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आज आपल्या समाजामध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण की पूर्वी मी जेव्हा स्पर्म काउंट करायचो माझ्या पेशंटचं, तर मला जसं दिसायचं 80 मिलियन 100 मिलियन असे काउंट असायचे किंवा 140 मिलियन इतके काउंट भेटायचे. पण आज जेव्हा मी लॅबोरेटरीला माझ्या पेशंटला पाठवतो तर हार्डली 5 मिलियन 10 मिलियन 15 मिलियन 20 मिलियन असेच काउंट भेटतात. कारण की डे बाय डे आपली जे म्हणजे शुक्राणूची संख्या आहे हे आपल्या वीर्यामध्ये कमी कमी होत चालली आहे आणि याचं मुख्य कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड, दुसरं आहे पोल्युशन, तिसरं आहे अतिवापर आपला लॅपटॉपचा आणि आपल्या कॉम्प्युटरचा आणि आपला मोबाईलचा. त्या रेजमुळं आपल्या इनफर्टिलिटीवर नक्कीच त्याचा म्हणजे परिणाम होताना दिसून येतो आहे. तर या 4-5 गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर डेफिनेटली तुमचं स्पर्म काउंट चांगलं वाढू शकतं आणि तुम्हाला प्रॉपर नॉर्मल बेबी होऊ शकतं. तर आज इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढण्याचं हे जे 4-5 कारणं आहेत हे तर तुम्ही जर इम्प्रूव्ह केले, जसं की तुम्हाला सांगतो जंक फूडमध्ये सगळे कलर्स असतात आणि त्या केमिकलमुळं आज आपलं कुठे ना कुठे आपलं एंडोक्राईन सिस्टम डॅमेज करतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इनफर्टिलिटीचे किंवा शुक्राणूंचे प्रॉब्लेम येत आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला येतात त्याप्रमाणे मुलींना पण जंक फूड खाल्ल्यामुळं त्यांची जी ओव्हरियन सायकल आहे ती प्रॉपरली होत नाही आणि ते डिस्टर्ब होते, त्यांना मासिक पाळी प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. म्हणून दोघांनी पण जंक फूड अवॉइड करणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं घरचं स्वच्छ आणि पौष्टिक जर आहार घेतला तर मला वाटतं या समस्या विदाऊट मेडिसिन पण दूर होऊ शकतात. दुसरी गोष्ट, आपण जे लॅपटॉप वगैरे वापरतो ते पण हाफ पॅन्ट वगैरे घालून वापरतो, तर कुठे ना कुठे हे जे रेज असतात, आपण जेव्हा मांडीवर आपला लॅपटॉप ठेवतो तर ते रेज आपल्या टेस्टिसकडे जातात आणि त्याच्यामुळे तिथं स्पर्मॅटोजेनेसिस असतं, त्याची म्हणजे कमतरता होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑलिगोस्पर्मिया ॲझोस्पर्मियाचं आपल्याला म्हणजे रिपोर्ट येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्ही प्रॉपर व्यायाम करत नसाल तर तुम्हाला काय होईल की तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा जो द्रव असतो किंवा हार्मोन असतो त्याची निर्मिती होत नाही आणि ते स्पर्मॅटोजेनेसिस होण्यासाठी चांगलं नॉर्मल टेस्टोस्टेरॉन असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की स्पर्मॅटोजेनेसिस इफेक्ट होतं. म्हणून डेली रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. चौथं म्हणजे पौष्टिक जेवण मी का बरं म्हणतो की जसं की आता B1, B6, B12 हे विटॅमिन्स पाहिजेच, स्पर्मॅटोजेनेसिससाठी खूप याचं महत्त्व आहे. तर त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मी तुम्हाला काय सल्ला देत असतो की हिरव्या भाजीपाला आणि फळं खा. चांगलं ब्लड फ्लो होण्यासाठी स्पर्मॅटोजेनेसिस वाढण्यासाठी हे L-आर्जिनिन पण महत्त्वाचं असतं. तो कोणतेही जे लाल कलरच्या भाज्या असतात किंवा जे गाजर आहे, अनार आहे, जे काही फ्रूट्स असतात, जे काही लाल रंगाचे फ्रूट्स असतात त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये L-आर्जिनिन आहे किंवा नट्समध्ये आहे किंवा आपले शेंगदाणे म्हणा किंवा चणे म्हणा, याच्यामध्ये पण L-आर्जिनिन खूप चांगलं आहे. तर याचं सेवन तुम्ही जास्त करायला पाहिजे, ना की जंक फूडचं. जंक फूडमधून फक्त तुम्हाला पॉयझन भेटतं, दुसरं काहीच भेटत नाही आणि
काही पौष्टिकता नसते, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स नसतात, ते तुमच्या शरीराला नक्कीच दुष्परिणाम करतात, तुमच्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवत नाही, तुमच्या माइंडची हेल्थ मेंटेन ठेवत नाही, आणि त्याच्यामुळं डायरेक्टली और इनडायरेक्टली कुठे ना कुठे रक्तवाहिन्यामध्ये प्लाक येतात, आणि त्याच्यामुळं जितकं टेस्टिसकडे ब्लड फ्लो पाहिजे स्पर्मॅटोजेनिस होण्यासाठी तो हॅम्पर होतो, आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मित्रांनो, जर बेबीसाठी चांगल्या हेल्दी बेबीसाठी जर प्लॅनिंग करत असाल तर नक्की या 3-4 गोष्टी आवर्जून माझ्या म्हणजे लिहून घ्या आणि ऐकून घ्या, आणि ह्या तुम्ही फॉलोअप करा, तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील, आणि लवकरात लवकर तुम्हाला हेल्दी बेबी होण्यासाठी नक्कीच या 4 गोष्टी तुम्हाला मदत करतील. धन्यवाद मित्रांनो.